विश्वासाला तडा दिला गेला ना आमच्या. ज्या पद्धतीने आम्ही वागलो त्याला अशा पद्धतीने उत्तर मिळेल असं अपेक्षित सुद्धा नव्हतं. आता मैत्रीपूर्ण लढत की थेट लढत? थेटच लढत ना, आता मैत्रीपूर्ण कसले आले. भाजपचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय करू शकतात असं वाटतं तुम्हाला? भाजपच्या कार्यकर्ते कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय. हे आता तुम्हाला काय समजायचं त्याच्यातून काय अर्थ काढत हा तुमचा विषय. परंतु मी जे काही त्यांच्याशी संवाद साधला, मी जे काय बोललो ते मी तुम्हाला या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता मी जे बोलतोय हे चॅनलच्या माध्यमातून बोलतोय, हे आता मुख्यमंत्री साहेब सुद्धा ऐकत असतील किंवा त्यांच्याकडे कोणतरी रिपोर्टही करेल. माझ्या बोलण्यामध्ये जर तथ्य नसेल तर कदाचित मला बोलतील ते. परंतु हे सर्व वस्तुस्थिती मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतुल सावे संजय केनेकर मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही. आता कोण त्याच्यातलं ऐकत नाही हे आता कसं सांगणार आपण? सगळेजण जर ठरून जर काही कार्यक्रम करत असतील तर त्याच्यासाठी आपण कुणाला दोषी ठरणार? त्याचं आता उत्तर आम्ही निवडणुकीमध्ये देऊ. राजीनामा दिलेला आहे, काय सांगा? नाही, कोणी काय राजीनामा देत नाही, काय नाही. आम्ही आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं नाराजी एवढीच होती की ज्यांच्या बरोबर आपण युती करतोय ते आपल्याला ज्या पद्धतीची वागणूक देत आहेत ते बरोबर नाहीये. ही चीड प्रत्येकाच्या मनामध्ये आली होती. काल तुम्ही पाहिलं माझ्या घरासमोर अनेक शिवसैनिक आले होते, त्यांची तीच भावना होती. आणि म्हणून आमच्यामध्ये असलेले जे काही सर्वांचं मत होतं, आता ते मत एवढ्या टोकाला गेलं होतं की ते फसवतायत आणि तुम्ही फसल्या जातायत. संभाजीनगर में आपकी युति टूट गई है। संभाजीनगर में हम महानगर पालिका के चुनाव क्षेत्र में युति में लड़ना चाहते थे। मैंने बार बार कोशिश की, बार बार सभी नेताओं के घर पे जाके बैठकें ली। वो बड़े छोटे ये उनका जो विवाद था उसमें हम नहीं घुसे, मिलके लड़ते हैं ये हमारी भूमिका थी। करीबन 10 बैठक होने के बावजूद भी वो निर्णय नहीं ले पाए। आखिर मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने इसमें निर्णय लिया था, लेकिन तो भी दूसरे दिन ही ये सब लोग पलट गए। इनके दिल में युति करना नहीं था। ये आज हमें पता लग रहा है